छत्रपति शिवाजी महाराज सेवा मंडल आयोजित मुफ्त एनीमिया कैंप का घाटला वासियों ने लिया लाभ। गणेश उत्सव के दौरान रोजाना विभिन्न प्रकार के जनोपयोगी कार्यक्रम रखने वाले छत्रपति शिवाजी महाराज सेवा मंडल ने इस बार मुफ्त एनीमिया कैंप का आयोजन किया, जिसका लाभ घाटला वासियों ने लिया। इस मंडल के अध्यक्ष राजेंद्र नगराले ने इसका उद्देश्य स्पष्ट किया। छत्रपति शिवाजी सेवा मंडळ हे गणेश उत्सव एक नुसतं धामधूमसाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो। त्यातच आज महिलांमध्ये तुम्ही बघता, महिला या फार शोषिक असतात, त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे विविध आजारांना त्यांना सामोरे जावं लागतं। म्हणूनच खास माझ्या या माता भगिनींकरता आम्ही क्युबा फाउंडेशन आणि एक नई दिशा फाउंडेशन यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे खास या माझ्या माता भगिनी आई बहिणींसाठी इथे आम्ही हे शिबिर लावलेलं आहे। याचा फायदा असा होतो की ही जर तुमच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर या फाउंडेशनच्या वतीने 3 महिन्याची औषधं मोफत दिले जातात। महिला काय करतात, लक्ष नाही देत स्वतःकडे, त्यांना वाटतं माझी तब्येत चांगली आहे, दिवसभर त्या काम करत असतात। सकाळी उठल्यापासून त्या जेवण बनवणं, भांडी धुणी करणं, मुलांना शाळेत पाठवणं या सगळ्यात, आणि त्याच्यामध्ये त्यांची एनर्जी खर्च खूप मोठ्या प्रमाणात होते आणि महिन्या टू महिन्याला त्यांचे बाकीच्या पण काही गोष्टी असतात। त्याच्यामुळं रक्ताच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण 100% महिलांमधले 70 ते 80% मध्ये महिलांना हिमोग्लोबिनचं प्रमाण कमीच असतं। म्हणून आज आम्ही हा उपक्रम चालू केला की जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचून माता भगिनींना ह्या आजारापासून लांब ठेवून, कारण हिमोग्लोबिन कमी झाल्या तर त्या आजारी पडायला चालू होतात, डोकं दुखणे, पाय दुखणे, विविध आजार, हॉस्पिटलला जायला लागतं, विविध तिथं मोठा खर्च होतो। मग हे आम्ही लक्षात ठेवून खास हा उपक्रम इथे चालू केला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांचे विचार घेऊन, तसेच मी सांगू इच्छितो की चेंबूरचे आमचे शिल्पकार म्हणायला लागेल, शरदभाऊ आचार्य असू देत, अमरनाथ पाटील असू देत किंवा डॉक्टर बच्चूभाई चव्हाण असू देत, यांचा कार्याचा वारसा आम्ही आमच्या कृतीतून पुढे चालवत असताना काल सुबोधजी आचार्य यांचा देखील वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला। त्यावेळेला अनिल बच्चूभाई चव्हाण हजर होते, आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर आमदार इथे होते आणि सगळ्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले की तुमच्याकडून अशी चांगली कामं कराल। तर अशा चांगल्या कामे करण्याकरता गणपती बाप्पांनी आणि हे सगळे जे जे आमच्या पाठीशी नेहमी आशीर्वाद ठेवतात, राजन माहुलकर असू देत आणि अनिल पटणकर साहेब असू देत किंवा चंद्रकांत हंडोरे साहेब असू देत, ही सगळी जी, आणि खारदेवनगर व्यापारी मंडळ, स्टुडंट कोचिंग क्लासेस, हे सगळे आमच्या पाठीशी आशीर्वाद ठेवतात। त्याच्यामुळे आमच्याकडून ही चांगली कामं घडतात आणि अशीच चांगली कामं घडू दे ही गणरायाजवळ प्रार्थना। हेच लोकांचं चांगलं करणं हेच आमचं ठरलंय। लोकांचं चांगलं कसं होईल म्हणजे घाटल्यातले SRAचे प्रकल्प असू दे, आता माता भगिनींचा हा प्रश्न असू देत किंवा व्यसनमुक्तीचा प्रश्न असू दे, आमचं हेच ठरलंय की या सगळ्या वाईट गुणांना लांब करायचं आणि चांगल्या गुणांना आणायचं, हेच आमचं ठरलंय। घरातल्या कामामुळं त्यांना टाइम भेटत नाही, त्या अंगावर ते दुखणे काढतात आणि हे राजूने ठेवलं ना अत्युत्तम, चांगला आहे एकदम, आणि मंडळ चांगल्या पद्धतीने हे चांगलं पार पडते आणि चांगले करतात ते तसे सगळे व्यवस्थित। हमारी संस्था का नाम क्यूबा फाउंडेशन और उसके सपोर्टिंग NGO है एक नई दिशा फाउंडेशन। ये दोनों मिलकर एक पहल किया हुआ है कि आज के भागदौड़ जिंदगी में आदमी के जो हेल्थ के ऊपर जितना इफेक्ट पड़ता है उसको हम जागरूक करके बताते हैं। बॉडी में खून की कमी होने से हर तरीके से बीमारी पैदा होती है, जैसे अचानक चक्कर आना, कमजोरी होना। अगर खून की कमी होगी तो बहुत से बीमारी, बहुत से इन्फेक्शन होने के चांसेस बढ़ जाते हैं। तो इसका हमने सब जगह वेरीफाई किया तो एक ही चीज़ पता चला कि अगर हमारी इम्यूनिटी कम होगी तो ये सब बीमारी उनको होने का चांसेस बढ़ जाती है। तो हमने इसका पहल निकाला कि सबसे पहले इंसान के बदन में जितना खून की मात्रा है उसको परफेक्ट किया जाए, फिर उसके बाद जो भी प्राइवेसी आती है इसमें बचने के लिए, इन्फेक्शन के रिगार्डिंग हो गया, बीमारी के रिगार्डिंग हो गया, तो उसके बाद का वो प्रोसेस है। तो पहला जो स्टेप आता है वो बदन में कितना खून होना चाहिए हर किसी को पता ही नहीं होता। आदमी भाग दौड़ की जिंदगी में काम के पीछे भाग रहा है मगर वो खुद के इलाज के लिए तरस रहा है। तो हम ये मुहिम छेड़े है कि अगर जब तक इंसान को पता नहीं चलेगा कि उसके बदन में कितनी मात्रा में ब्लड है तो वो कैसे खुद को रिकवर कर पाएगा। उसकी पहल हमने स्टार्ट की है। फ्री है, इसका कुछ भी चार्जेस नहीं है। हम
जैसे कि सीबीसी टाइप का होता है कि आपके बदन में कितना हीमोग्लोबिन है, उसको क्लिक करके ब्लड निकाल के मशीन में हम डालते हैं। मशीन में उसका परफेक्ट रेशियो पता चलता है कि इंसान के बदन में कितना खून है। अगर जो भी ब्लड 11 पॉइंट के नीचे रहता है, हम उसको मेडिसिन और कुछ चीज़ें वो प्रोवाइड करते हैं और उनको बताते हैं कि उनको क्या बोलते हैं, अपना डाइट में क्या क्या लेना चाहिए, इससे बचने के लिए क्या क्या करना चाहिए, वो सब हम उनको आइडिया देते हैं।